नमस्कार मित्रांनो, निरोगी आयुषमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. 50शी ओलांडल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. मुलं आपल्या आयुष्यात व्यस्त होतात, मित्रमंडळी कमी भेटतात, नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्ती जवळ येते किंवा होते, आणि हळूहळू घरात माणसं असूनही मनात एक विचित्र शांतता निर्माण होते. कधी कधी असं वाटतं, आपल्याशी बोलणारं आता कुणीच नाही. फोन हातात असतो पण फोन करण्यासाठी माणूस नसतो. घरात कुटुंब असतं पण प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो. आणि मग मनात प्रश्न येतो, माझं आयुष्य आता असंच एकटेपणात जाणार का? जर तुम्हालाही कधी अशी भावना आली असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत 50शी नंतर एकटेपणा कमी करण्यासाठी 10 स्मार्ट टिप्स. या टिप्ससाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही, मोठे बदल करण्याचीही गरज नाही. फक्त आपल्या रोजच्या आयुष्यात काही छोट्या सवयी आणायच्या आहेत. आणि शेवटची टिप तर विशेष महत्त्वाची आहे. 1. एकटेपणा आणि एकांत यातला फरक समजून घ्या. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एकटं राहणं आणि एकटेपणा जाणवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही लोक एकटे राहूनही आनंदी असतात. ते वाचन करतात, बागकाम करतात, फिरायला जातात, संगीत ऐकतात, ध्यान करतात आणि स्वतःच्या सहवासाचा आनंद घेतात. याला आपण एकांत म्हणू शकतो. पण दुसरीकडे काही व्यक्ती लोकांच्या गर्दीत असूनही आतून एकट्या असतात. आपल्याला कुणी समजून घेत नाही, आपली आठवण कुणाला येत नाही, आपलं बोलणं कुणाला ऐकायचं नाही अशी भावना निर्माण झाली की त्याला एकटेपणा म्हणता येईल. म्हणून पहिल्यांदा स्वतःला दोष देऊ नका. माझ्यात काहीतरी कमी आहे असं समजू नका. एकटेपणा ही मानवी भावना आहे, पण ती भावना सतत मनात राहू नये यासाठी आपण काही पावलं उचलू शकतो. 2. रोज किमान एका व्यक्तीशी मनापासून बोला. ही अतिशय सोपी पण प्रभावी सवय आहे. दररोज किमान एका व्यक्तीशी 5 ते 10 मिनिटं मनापासून बोला. ती व्यक्ती मुलगा असू शकतो, मुलगी असू शकते, भाऊ बहीण, जुना मित्र, नातेवाईक किंवा शेजारीही असू शकतो. फक्त काय चाललंय एवढ्यावर संवाद थांबवू नका. त्यांना विचारा, आजचा दिवस कसा गेला, तुझं काम कसं चाललंय, तुला काही मदत हवी आहे का? आणि स्वतःच्याही भावना सांगा. संवाद हा मनाचा व्यायाम आहे. आपण शरीराला हालचाल दिली नाही तर शरीर जड होतं. तसंच मनालाही संवाद मिळाला नाही तर मन अधिक बंद होत जाऊ शकतं. म्हणून रोज एक फोन करा. पण एक महत्त्वाची गोष्ट, फक्त सोशल मीडिया स्क्रोल करणं म्हणजे संवाद नाही. मनापासून केलेला संवाद आणि फक्त मोबाईल पाहणं यात खूप फरक आहे. 3. आठवड्यातून एक सोशल ॲक्टिव्हिटी ठरवा. 50शी नंतर अनेक जण नकळत घरातच जास्त वेळ राहू लागतात. सुरुवातीला ते आरामदायी वाटतं, पण दिवसेंदिवस बाहेर जाणं कमी झालं की सामाजिक संपर्कही कमी होऊ शकतो. म्हणून आठवड्यातून किमान एक सामाजिक ॲक्टिव्हिटी ठरवा. उदाहरणार्थ, मंदिरात किंवा धार्मिक कार्यक्रमात जाणं, मित्रांना भेटणं, सकाळच्या वॉक ग्रुपमध्ये सहभागी होणं, भजन किंवा संगीत कार्यक्रम, वाचन मंडळ, योग वर्ग, सामाजिक संस्था, एखादा छंद वर्ग. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या दिवशीच खूप मित्र बनतील अशी अपेक्षा ठेवू नका. संबंध तयार होण्यासाठी वेळ लागतो. आज फक्त एका व्यक्तीला नमस्कार करा, उद्या 2 शब्द बोला. काही दिवसांनी कदाचित तीच व्यक्ती तुमची चांगली मैत्रीण किंवा मित्र बनेल.
4. जुन्या मित्रांना पुन्हा शोधा. तुमच्या आयुष्यात कधीतरी खूप जवळचे असलेले मित्र आज कुठे आहेत? शाळेतील मित्र, कॉलेजमधील मित्र, नोकरीतील सहकारी, जुन्या शेजारी. कदाचित अनेक वर्ष त्यांच्याशी बोलणं झालं नसेल, पण आजच्या काळात त्यांना शोधणं पूर्वीपेक्षा सोपं आहे. फोन करा, व्हॉट्सअपवर संदेश पाठवा. खूप दिवस झाले बोललो नाही. कसा आहेस? इतकाच एक छोटासा संदेश पाठवा. कदाचित समोरच्या व्यक्तीलाही तुमच्यासारखंच वाटत असेल. आपल्याशी बोलायला कुणीतरी असावं, आणि मग एक साधा फोन कॉल पुन्हा एक जुना संबंध जिवंत करू शकतो. 5. शरीराला रोज हालचाल द्या. आता ही टीप फक्त शरीरासाठी नाही, मनासाठीही आहे. रोज शक्य असेल तर चालणे, हलका व्यायाम, योग किंवा तुमच्या क्षमतेनुसार शारीरिक हालचाल करा. उदाहरणार्थ सकाळी 20 ते 30 मिनिटं चालणं. पण वॉकिंग करताना पूर्ण वेळ मोबाईलमध्ये बघत बसू नका. आजूबाजूच्या लोकांकडे पहा. निसर्गाकडे पहा. सूर्योदयाचा आनंद घ्या. एखाद्या व्यक्तीला हसून नमस्कार करा. कधी कधी एक छोटंसं नमस्कार सुद्धा आपल्याला सामाजिकदृष्ट्या जोडून ठेवतं. तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार व्यायामाचा प्रकार आणि प्रमाण ठरवा. आणि जर बराच काळ व्यायाम केला नसेल किंवा काही आरोग्यविषयक अडचणी असतील, तर डॉक्टर किंवा योग्य तज्ञांचा सल्ला घ्या. 6. एक नवीन छंद सुरू करा. 50 नंतर अनेकांना वाटतं, आता नवीन काय शिकायचं? पण खरं तर हीच नवीन सुरुवात करण्याची उत्तम वेळ असू शकते. तुम्हाला लहानपणी काय करायला आवडायचं? चित्रकला, गायन, वाद्य, वाचन, बागकाम, लेखन, फोटोग्राफी, स्वयंपाक, योग, भाषा शिकणे किंवा एखादी नवीन टेक्नॉलॉजी शिकणे. एक छंद निवडा आणि त्यासाठी रोज 20 ते 30 मिनिटं द्या. याचा फायदा फक्त वेळ जाण्यात नाही. तुमच्या आयुष्यात पुन्हा उत्सुकता येते. कालपेक्षा आज काहीतरी नवीन शिकायचं आहे. आजपेक्षा उद्या थोडं पुढे जायचं आहे. ही भावना मनाला ऊर्जा देते. 7. मी आता कोणासाठी उपयोगी आहे? हा प्रश्न स्वतःला विचारा. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर काही लोकांना अचानक असं वाटतं, आता माझी गरज कुणालाच नाही. ही भावना मनाला खूप त्रास देऊ शकते. पण वास्तव वेगळं आहे. तुमच्याकडे आयुष्याचा अनुभव आहे, ज्ञान आहे, कौशल्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे दुसऱ्याला देण्यासाठी वेळ आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीला शिकवा, नातवंडांना गोष्टी सांगा, तरुणांना तुमचा अनुभव सांगा, एखाद्या सामाजिक संस्थेत मदत करा, शेजाऱ्याला काही कामात मदत करा. एखाद्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करा. घरातील एखादं काम स्वतःहून घ्या. कारण जेव्हा आपल्याला जाणवतं, माझी गरज आहे, तेव्हा आत्मविश्वास वाढतो. 8. मुलांकडून किंवा कुटुंबाकडून प्रत्येक गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. हा मुद्दा थोडा भावनिक आहे. मुलं मोठी झाली की त्यांचं स्वतःचं आयुष्य असतं. त्यांचं काम, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि समस्या असतात. म्हणून मुलांनी रोज फोन केला नाही म्हणून त्यांना माझी काळजीच नाही असा निष्कर्ष लगेच काढू नका. कधी कधी त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या असू शकतात. त्याच वेळी आपल्या भावना दाबूनही ठेवू नका. शांतपणे सांगा, तुझ्याशी बोललं की मला छान वाटतं. आठवड्यातून एकदा आपण निवांत बोलूया का? आदेश देण्याऐवजी भावना व्यक्त करा. 9. दिवसाची एक छोटी रुटीन तयार करा. एकटेपणा वाढला की अनेकदा दिवसाचा स्ट्रक्चर बिघडतो. उशिरा उठणं,
दिवसभर टीव्ही, मोबाईल, कमी हालचाल, कुणाशी संवाद नाही आणि मग रात्री विचारांचा भडीमार. म्हणून एक साधी रुटीन तयार करा. उदाहरण: सकाळ उठणे, पाणी, स्वच्छता, प्रार्थना, ध्यान, हलकी हालचाल, चालणे. दुपार: घरातील काम, वाचन, छंद, मित्र किंवा नातेवाईकांशी संपर्क. संध्याकाळ: थोडं चालणं, एखाद्या मित्राशी भेट, कुटुंबासोबत वेळ. रात्री: मोबाईलचा वापर कमी, शांत वेळ, उद्याच्या दिवसाची छोटी योजना, योग्य झोपेची तयारी. रुटीनमुळे आयुष्याला एक दिशा मिळते आणि दिवसात छोट्या छोट्या गोष्टींची वाट पाहायला मिळते. 10. स्वतःशी मैत्री करा. ही सर्वात महत्त्वाची स्मार्ट टिप. आता शेवटची आणि कदाचित सर्वात महत्त्वाची टिप. एकटेपणा कमी करण्यासाठी दुसऱ्यांची गरज असतेच, पण स्वतःशी चांगलं नातं असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःशी सतत असं म्हणू नका, माझं वय झालं, आता माझं काय राहिलं, माझ्यासाठी काहीच नाही. पूर्वीसारखं आयुष्य आता कधीच मिळणार नाही. याऐवजी स्वतःला विचारा, माझ्या आयुष्याचा पुढचा सुंदर अध्याय मी कसा लिहू शकतो? 50 म्हणजे शेवट नाही, 60 म्हणजे शेवट नाही, 70 म्हणजेही शेवट नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात नवीन नाती निर्माण होऊ शकतात. नवीन मित्र मिळू शकतात, नवीन छंद सुरू होऊ शकतात, नवीन ठिकाणं पाहता येऊ शकतात, नवीन गोष्टी शिकता येऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला पुन्हा शोधता येऊ शकतं. बोनस: 5.5 मिनिटांची लोनलीनेस ब्रेक रुटीन. जेव्हा तुम्हाला अचानक खूप एकटं वाटत असेल, तेव्हा ही छोटी रुटीन करून पहा. स्टेप 1: खोल श्वास घ्या. स्टेप 2: मोबाईल बाजूला ठेवा. स्टेप 3: एका व्यक्तीला फोन करा. फक्त एवढं सांगा, काय म्हणतोस? खूप दिवस झाले बोललो नाही. स्टेप 4: घराच्या बाहेर 5 ते 10 मिनिटं चालून या. स्टेप 5: परत आल्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी स्वतःसाठी एक चांगली गोष्ट कोणती करणार? ती छोटी असली तरी चालेल. एक कप चहा शांतपणे पिणं, बागेत पाणी घालणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं किंवा एखाद्या मित्राला फोन करणं. मित्रांनो, आता या संपूर्ण व्हिडिओचा सारांश पाहूया. एक महत्त्वाची गोष्ट, हे संकेत दुर्लक्षित करू नका. एकटेपणा काही काळ जाणवणं सामान्य असू शकतं, पण जर बराच काळ सतत उदास वाटत असेल, कोणत्याही गोष्टीत रस उरला नसेल, झोप किंवा भूक खूप बदलली असेल, सतत निराश किंवा निरुपयोगी वाटत असेल, लोकांपासून पूर्णपणे दूर राहण्याची इच्छा होत असेल, रोजच्या कामांमध्ये अडचण येत असेल, तर फक्त स्वतःला मी मजबूत आहे असं म्हणत राहू नका. विश्वासू व्यक्तीशी बोला आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसिक आरोग्याची मदत घेणं ही कमजोरी नाही, ती स्वतःची काळजी घेण्याची खूण आहे. आणि जर कधी स्वतःला इजा करण्याचे किंवा आयुष्य संपवण्याचे विचार येत असतील, तर एकटे राहू नका. ताबडतोब जवळच्या विश्वासू व्यक्तीशी संपर्क करा आणि स्थानिक आपत्कालीन किंवा व्यावसायिक मदत घ्या. तर मित्रांनो, 50 नंतर आयुष्य कमी होत नाही, आयुष्याचा अर्थ बदलतो. पूर्वी कदाचित आपलं आयुष्य नोकरी, मुलं, घर, पैसा आणि जबाबदाऱ्यांभोवती फिरत होतं. आता आपल्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ निर्माण करण्याची संधी आहे. म्हणून स्वतःला घरात बंद करू नका. लोकांशी बोला, मित्रांना भेटा, चालायला जा, नवीन छंद सुरू करा, दुसऱ्यांना मदत करा. कुटुंबाशी प्रेमाने संवाद साधा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःशी मैत्री करा. कारण आयुष्याचा पुढचा अध्याय अजून लिहायचा आहे आणि तो सुंदर असू शकतो.
जर तुम्ही 50च्या पुढे असाल आणि कधी कधी तुम्हालाही एकटेपणा जाणवत असेल तर खाली कॉमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, मी एकटा नाही. आणि जर तुमच्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीला सध्या एकटेपणा जाणवत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी मन हलकं होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल. कोणताही घरगुती उपाय किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी, विशेषतः तुम्हाला मधुमेह, मूत्रपिंड, यकृत, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास, आपल्या डॉक्टरांचा किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.